येणाऱ्या 5 वर्षाचा कालखंड हा पुन्हा मोदीच्या हातामध्ये तुम्ही दिलात तर तुमच्या घरासमोर ईडी आल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. तुमच्या घरासमोर ईडी आल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. मला लोक विचारतात कसं काय येणार. मागच्या वर्षाचे राज्यसभेमधले असणारे प्रश्न उत्तराचा तास आहे. त्या प्रश्न उत्तराच्या तासामध्ये आपण तपासा, एका प्रश्नाला उत्तर देताना लेखी उत्तर दिलेलं आहे. या सरकारने लेखी उत्तर दिलेलं आहे की 2014 ते 2024 या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये या देशातून 24 लाख कुटुंब की ज्यांची संपत्ती कमीत कमी 50 कोटीची आहे, ज्यांची संपत्ती कमीत कमी 50 कोटीची आहे, अशाने नागरिकत्व सोडलं आणि परदेशामध्ये गेले, अशी असणारी परिस्थिती. 24 लाख की ज्यांची संपत्ती 50 कोटीच्या वरती आहे, त्यांनी नागरिकत्व सोडलं भारताचं आणि परदेशामध्ये गेले. पण तीच संख्या 1950 ते 2014 मध्ये आपण बघितलं तर या 74 वर्षामध्ये फक्त 7,200 कुटुंब बाहेर गेले, नागरिकत्व सोडून बाहेर गेले, अशी परिस्थिती. आणि म्हणून व्यापाऱ्यांना सांगतोय, जे गेले ते काय राजी खुशीने गेले नाहीत, मजबूर होऊन गेले, अशी असणारी परिस्थिती. जगता येत नाही म्हणून असताना त्या ठिकाणी गेले. आपल्या वाडवडिलांनी कमवलेली इज्जत एका धाडीने पाण्यामध्ये मिळते, मट्टीमध्ये मिळते, आणि ती वाचवण्यासाठी हे बाहेर गेले, अशी असणारी परिस्थिती आहे. आपल्या वाडवडिलांची इज्जत राहावी म्हणून त्यांनी नागरिकत्व सोडलं आणि देश सोडला, अशी परिस्थिती आहे. मी इथल्या सनातन्यांना विचारतोय, कुठच्या तोंडाने तुम्ही म्हणाल की मोदीला मतदान द्या? कुठच्या तोंडाने तुम्ही म्हणाल मोदीला मतदान द्या की त्यांच्या कालावधीमध्ये हिंदूंचं सरकार आहे आणि मायग्रेशन कोण करतंय, नागरिकत्व कोण सोडतोय, नागरिकत्व कोण सोडतंय? तर हिंदू हा नागरिकत्व सोडतोय, अशी असणारी परिस्थिती. या 24 लाख कुटुंबामध्ये ख्रिश्चन नाहीये, या 24 लाख कुटुंबामध्ये मुसलमान नाहीये, या 24 लाख कुटुंबामध्ये बौद्ध नाहीये, अशी असणारी परिस्थिती आहे. सगळे हिंदू आहेत. मी सनातन्यांना विचारणार आहे, तुम्ही कुठच्या तोंडाने, RSS वाल्यांना विचारणार आहे की तुम्ही कुठच्या तोंडाने मत मागणार आहात की मोदीला असताना द्या म्हणून? जो मागायला येईल त्याला असताना तुम्ही विचारत घ्या की हे 24 लाख कुटुंब देश सोडून का गेले. मित्रो, मोदी असं म्हणतोय की सगळंच माझा परिवार आहे, या देशाचा लोक माझा परिवार आहे. साला खोटारडा आहे, पूर्णपणे खोटारडा आहे, पूर्णपणे खोटारडा आहे, हे आपण लक्षात घ्या. आणि दुर्दैव इथला आहे की विरोधी पक्ष त्याचं खोटारडेपणा समोर आणत नाही, अशी परिस्थिती आहे. हे दुर्दैव आहे.
की विरोधी पक्ष त्याचा खोटारडेपणा समोर आणत नाही. जागतिक बँकेने सांगितलं की देशावरती नरेंद्र मोदी येण्याच्या अगोदर प्रत्येक माणसाच्या डोक्यावरती 26 रुपयाचं कर्ज, 24 रुपयाचं कर्ज होतं. 24 रुपयाचं कर्ज होतं 100पैकी. या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये, या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये मोदीने हे 24 रुपयाचं कर्ज 84 रुपयावरती नेलं. हे आपण लक्षात घ्या. कितीवरती घेऊन गेले? 84 वरती त्या ठिकाणी घेऊन गेले. ताजी परिस्थिती. दुबईला किती शिल्लक राहिलेला आहे? फक्त 16 रुपये दुबईला लागलेले आहेत. 100 रुपयाचं कर्ज झालं. पगार आपल्याला मिळतो, 10,000 पगार आपला मिळत असेल आणि बँकेला हप्ता म्हणून आपल्याला 10,000 रुपये द्यावा लागत असेल तर आपल्याकडे काय शिल्लक राहतं का? शिल्लक राहतं का आपल्याकडं? आणि शिल्लक राहिलं नाही तर मग काय होतं? घरदार विकायला काढतो ना. मोदीला पुन्हा 5 वर्ष आपण असताना दिला. RSS BJPला पुन्हा 5 वर्षाचा आपण दिला. 10 वर्षाच्या कालावधीमध्ये 24 रुपयाचं कर्ज 84 रुपयावरती घेऊन गेले. म्हणजे 10 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी 64 रुपयाचं असणारं कर्ज 60 रुपयाचं कर्ज वाढवलं. अशी परिस्थिती आहे. म्हणजे वर्षाला किती झालं? 12 रुपये. शिल्लक किती राहिलेत? 16 रुपये. 2026 मध्ये हा देश कर्जामध्ये डुबलेला असेल आणि आपल्याला भांडी विकावे लागतील अशी परिस्थिती आहे. घरातलंच आपण उदाहरण घेतलं पाहिजे. जेवढा पगार येतोय तेवढा बँकेचा हप्ता गेला. जगण्यासाठी जगावं तर लागेल. मग आपण काय करतो? दारुड्यासारखा भांडी विक. भांडी विकून झालं तर घरातलं फर्निचर विक. फर्निचर विकून झालं की घर विक. आणि घर विकून झालं तर रस्त्यावरती झोप. भारतीय जनता पक्षाला माझं आव्हान आहे की मी जे म्हणतोय ते खोटं आहे ते करून सांगा. आव्हान आहे. आणि म्हणून जागतिक बँकेने असणारा भारतीयांना अशी इशारा दिलाय आणि सांगण्याचा प्रयत्न केलाय की तुम्ही कर्जामध्ये डुबणार आहात. तुम्ही कर्जामध्ये डुबणार आहात. तुम्हाला कर्जामध्ये डुबायचंय? तुम्हाला कर्जामध्ये डुबायचं नसेल तर तुमचं मत भारतीय जनता पक्षाच्या विरोधात तुम्ही दिलं पाहिजे. हे असणारं